देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तू कामने गर्भवासी, सुखे घालावे आम्हासे. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम, जगननीतपानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम मन, पांडुरंगा करो प्रथम मन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती. तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अगाज्ञान देवा मुक्ताई परेशा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. असो नसो भावालो, तुझी आठाया आलो. तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. हे असो नसो भावाले, तुझी आठाया आलो. तुझी आठाया माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबबाराय. अधिकरून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र संगमनेर खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन समस्त गावकरी मंडळी यांनी केलं, त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आज कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील पंचक्रोशीतील ही सगळी मंडळी उपस्थित आहे, त्या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। कीर्तनासाठी उपस्थित असणारी ही आमची आळंदीकर मंडळी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण ज्यांनी सुरुवातीची चाल गायली संजय महाराज उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत लक्ष्मण महाराज उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्रातील नामांकित जोड आपल्या या संगमनेर खुर्द गावामध्ये ज्यांच्यामुळे आली ते आदरणीय प्रकाश महाराज उपस्थित आहेत। आदरणीय त्यांच्याच बाजूला आमचे हरिभक्त पारायण योगेश महाराज उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो। मृदंगाचार्य आमचे हरिभक्त पारायण कार्तिक महाराज उपस्थित आहेत, महाराजांनाही धन्यवाद देतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला असे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, मी तर याच्या पलीकडे म्हणल महाराष्ट्रातला असा एकही कीर्तनकार नाही की ज्यांच्या आणि महाराजांची ओळख नाही। आपल्या गावचे लाडके जावाई आमचे आदरणीय प्रकाश महाराज खोतोडे, अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रामध्ये फार सुंदर मोठं नाव आहे। अशी जी विद्यार्थी तुम्ही पाहताना ती लहान लहान विद्यार्थी पावली खेळतात, ती पावली खेळताना पाहिल्याच्या नंतर तुम्हाला किती आनंद होतो, पण ही पावली खेळण्यासाठी ही घडवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे आमचे प्रकाश महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। ही फक्त 25% विद्यार्थी इथं उपस्थित आहेत, असे 100 ते 125 विद्यार्थी आळंदीमध्ये महाराजांकडे शिक्षण घेत आहेत आणि महाराजांचं फार सुंदर कीर्तन, महाराजही फार सुंदर कीर्तन करतात। महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि ते माझे जीवलग मित्र आहेत। आळंदीमध्ये शेजारीच आमच्या दोघांचं बांधकाम चालू आहे, त्या बांधकामाने आम्ही दोघंही बेजार झालेलो आहेत आणि मला असं वाटतं सासरवाडीतून महाराजांना नक्कीच मदत चांगली होईल। ऐका ऐका, महाराजही उपस्थित आहेत, महाराजांना कोटी कोटी धन्यवाद। पोरगा तर उपस्थितच आहे, पण पोराचा बापही उपस्थित आहे। आमचे आदरणीय भाऊही उपस्थित आहेत। अत्यंत सुंदर ज्यांनी प्रकाश महाराजांसारखं रत्न घडवलं, या संगमनेर परिसराचं वैभव प्रकाश महाराजांना ज्यांनी घडवलं असे आमचे आदरणीय त्यांचे वडीलही इथं उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो। प्रकाश महाराजाचं कुटुंब उपस्थित आहे, आमचा अभंग दादा उपस्थित आहे, त्याला नुसतं जय हरी म्हणलं तरी लांबूनच जय हरी करतो तो, एवढा सुंदर मुलगा उपस्थित आहे। संस्कार आहेत महाराजांचे। पेटीवादक सिस्टमवाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। अत्यंत सुंदर सिस्टम आहे, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन सेवेला सुरुवात। विठाला कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका, मी महत्वाचं बोलणार आहे, मी जास्त वेळ तुमच्याशी संपर्कात राहणार नाही, फक्त मी जेवढं बोलतो तेवढं जतन करण्याचा प्रयत्न करा। मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत। भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला। महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे। एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं। ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले। पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले। माझे माऊली ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे। असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे। असताना माझ्या ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे। अरे असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिलं नाही का, तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही,
तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला कोणी खापर मिळू दिलं नाही. आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अरे असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला आई आणि बापाचं प्रेम कोणी मिळू दिलं नाही. आणि आता या संपूर्ण जगाची मायबाप माझी माऊली झाली. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. महत्वाचं बोलू, असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे. आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना साहेब, असताना या साधू संताला समाजानं काय दिलं? काय उपकार आहेत त्या माऊली ज्ञानोबा रायाच्या आपल्यावर? किती दिलं, काय दिलं माऊलीनं आपल्याला? अरे एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एखादी ओळ जाहिरात म्हणून छापायची असेल तर लोक 15-15, 20-20 हजार रुपये आपल्याकडून घेतात. माझ्या ज्ञानोबा रायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये टाकला. बोला किती पैसे दिले तुम्ही माऊलीला? किती त्रास झाला माझ्या ज्ञानोबा रायाला. त्या ज्ञानेश्वरीची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. अरे ज्ञानेश्वरीचा गौरव अमेरिकेसारख्या देशानं करावा पण महाराष्ट्रातल्या लोकांना त्याची किंमत कळत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. ती ज्ञानेश्वरी घ्या, घेऊन आपल्या घरी या, वाचा तिला. रोज नाही वाचता आलं ना त्या ओवीला स्पर्श करत चला. मी तर नेहमी म्हणत असतो, ज्याच्या घरामध्ये रोज ज्ञानेश्वरी वाचल्या जाते त्याच्या घरामध्ये प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबा राय कृपा करतात. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. तुकोबारायाला कमी त्रास झाला? अहो तुकोबारायाचा 4,500 अभंगाचा गाथा वाचताना आपल्याला आनंद वाटतोय पण तो गाथा निर्माण कसा झाला हे आपल्याला माहित नाही. ज्यावेळेस तुकोबाराय अभंग म्हणायचे ना त्यावेळेस संताजी जगनाडे नावाचे साधू अभंग लिहायला होते. तुकोबारायाने अभंग म्हणायचा आणि संताजीने अभंग लिहायचा पण तो अभंग बरोबर आहे की चूक आहे पाहण्यासाठी तुकोबांना एक परीक्षा द्यावी लागायची. एक विस्तवामध्ये तापलेलं तप्त नाणं तुकोबारायाने उचलायचं, जिभेवर ठेवायचं. चटका बसला तर अभंग चुकीचा समजून बाजूला ढकलायचा आणि चटका नाही बसला तर अभंग बरोबर समजून गाथ्याला जोडायचा. असे 4,500 चटके तुकोबारायांना सहन करावे लागले असतील तेव्हा कुठं गाथा तयार झाला असेल. सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच तुकोबारायांचा आहे. कोण तुकोबाराय सांगतो ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यानपंत ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा राय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विढाला सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. अत्यंत उत्कृष्ट अभंग आहे. अभंगाचं चिंतन करण्यासाठी आणि या अभंगाची सेवा करण्यासाठी ही सगळी मंडळी माझ्यासोबत उपस्थित आहे. टाळकरी मंडळी अत्यंत महत्वाची. कार्यक्रमाचं नियोजन करणं सुद्धा महत्वाचं आहे. महाराज कार्यक्रमाला जर चांगले टाळकरी नसतील ना
तर कीर्तनाला काहीच आनंद राहत नाही. कधी कधी टाळकऱ्यांची साथ एवढी वाईट भेटती, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटत. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगने रांगत गुलगुला बोलत, रंगने रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगने रांगत गंगुला बोलत. असं म्हणल्यावर कसं चालेल बरं? माझी भाषा तर कळते ना तुम्हाला? माना हलवा बरं, फ्रेश बसा बरं. तुमच्यावर काय कर्ज आहे का? फ्रेश भाषा कळायली ना माझी तुम्हाला? भाषेत बी फरक आहे. त्या लातूर जिल्ह्यातली भाषा थोडी वेगळी आहे. एकदा कीर्तनाला गेलो, 1-2 तास लवकर गेलो. तिथले सरपंच उपसरपंच सगळे माझ्याकडे आले आणि मला म्हणले, महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. म्हणलं गडबडीत मी साडी घालून तर नाही ना गेलो. खाली तेवढ्यात कळालं इकडची भाषाच असली. भाषेत फरक असतो, बाकी काही नाही म्हणून विचारलं. हे बघा, मी तुम्हाला जास्त अवघड कीर्तन सांगणार नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन अभिरोषण विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षणाशन परोक्षणाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर अवघड बोलायचं काय कारण आहे? काय गरज आहे अवघड बोलायची? काय लोकांना लय अवघड बोलण्याचा नाद आहे. माझा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. त्याला एक दिवशी म्हणलं माझ्या कीर्तनाला का नाही रे आला? त्यानं त्याच्या साहित्यिक भाषेत सुरू केलं, महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला. करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बोंबल्या पंक्चर मन. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाणांचा छिद्र काही करायची गरज नाही. सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसांना अवघड बोलू नये. महत्वाचा मुद्दा लक्ष देऊ नये का? सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागताना आपल्याला दिसतात. काय म्हणतात तुकोबाराय? देवा जर तू माझ्या भक्तीवर प्रसन्न असशील आणि जर तुला मला काही द्यायची इच्छा असेल तर मला हेच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद करत असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवाने सांगितलं तुकोबाराय हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल? तुकोबाराय म्हणले देवा हे दान जर तू मला दिलं तर मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद आवडीनं गाईन. गुण गाईनं आवडी. बस याच्या पलीकडे मला काही मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही, जोडायचं नाही. हेची माझी सर्व जोडी. देवानं सांगितलं तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा, मुक्ती मागा, संपदा मागा, धन मागा. तुकोबाराय म्हणले ते मला लागत नाही. मुक्ती का नको? तर तुकोबाराय म्हणतात ती मुक्ती आमच्या घरची बायको झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मिळी. आता लोक जे देतात त्याच्यात समाधानी नाही. तुकोबारायला द्यायला लागलाय देव तरी तुकोबाराय घेत नाही. त्या आळेफाट्याला एक भिकारी भेटलं मला. त्यानं मला 5 रुपये मागितले. मी 5 रुपये काढले आणि त्याच्या हातात दिलं. तेवढ्यावर त्याचं समाधान नाही झालं. त्यानं डबल पुढे 5 रुपये मागायला हात पुढे केला. मी पुन्हा त्याच्या हातावर 5 रुपये ठेवणार होतो, पण मी त्याला प्रश्न विचारला, काय रे म्हणलं आत्ताच तुला 5 रुपये दिले ना, अजून 5 रुपये तुला कशाला? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. तुकोबाराय तुम्हाला पैसे घ्या ना. तुकोबाराय म्हणले आम्हाला धन नको, मुक्ती. मग काय पाहिजे? आम्हाला संताचा संग पाहिजे. संत संग देई सदा. तुकोबारायाला देवानं सांगितलं तुकोबाराय तुम्ही म्हणाल त्या मागण्या मला मंजूर आहे, पण एवढ्या सगळं तुम्हाला देत असताना तुम्हाला छोटंसं गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. चालेल का? तुकोबाराय म्हणले का नाही चालणार देवा? अरे एवढं मोठं सुख माझ्या पदरात टाकत असशील तर थोडंसं गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहे ना मी. पटवून देऊ का तुम्हाला महिला मंडळ? मला सांगा, महिला मंडळ चोरी चांगली का वाईट हो? मोठ्यानं बोला ना. चोरी वाईट, चोरी वाईट. आता लक्ष देऊ नाही का? काय झालं बघा, एका रात्री तुमच्या गावामध्ये तुमच्या शेजारचं घर एका चोरानं फोडलं. त्या घरामधून त्या चोरानं 10,000 रुपयाची चोरी केली. पण 10,000 रुपयाची चोरी करून त्या चोराचं समाधान झालं नाही, म्हणून चोर तुमच्या घरी आला. तुमच्या घरी तुम्ही एकट्याच झोपलेला होतात. चोर तुमच्या घरामध्ये शिरला आणि कपाटाकडे गेला. कपाटाकडे गेल्यावर त्यानं तुमचं कपाट उघडलं आणि त्या कपाटामधून 5,000 रुपयाची चोरी केली. तेवढ्यात तुम्ही गडबडीत जाग्या झालात आणि गडबडीत जाग्या झाल्याच्या नंतर तुम्ही कपाटाकडे गेलात. धावत धावत कपाट उघडून पाहिलं तर त्या कपाटामधून 5,000 रुपये चोरी झाल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुम्ही डोक्याला हात लावून बसलात आणि म्हणायला लागलात, देवा किती कष्टानं मी हे 5,000 रुपये कमवले होते, चोर चोरीकडून घेऊन गेला. किती कष्ट लागले होते देवा हे 5,000 रुपये कमवायला. रोज कपडे धुत असताना मालकाच्या पॅन्टीच्या खिशातून 100 काढून 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 5,000 कमवले होते. पण एवढ्या कष्टानं हे 5,000 रुपये कमवले आणि चोर घेऊन गेला. पण तेवढ्यात तुमची नजर तुम्ही झोपलेल्या कॉटवर गेली. तर तुम्ही झोपलेल्या कॉटवर तुम्हाला एक गाठोडं सापडलं. त्या गाठोडं तुम्ही उघडून पाहिलं तर त्या गाठोड्यामध्ये त्या चोरानं अगोदरच्या घरी जे 10,000 रुपये चोरी करून आणले होते तो गडबडीत तुमच्या कॉटवर सोडून निघून गेला होता. तुम्हाला ते 10,000 रुपये सापडले. आता मला सांगा, चोरी चांगली का वाईट? बोला ना. अहो 5,000 रुपये चोरीला जाऊन 10,000 रुपये तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही म्हणाल, महाराज अशी चोरी रोज आमच्या घरी होऊ द्या. ऐका लक्ष देऊन. तुकोबाराय म्हणतात, एवढं मोठं सुख देवा तू माझ्या पदरात टाकत असशील ना, तर थोडस गर्भवासाचं दुःख भोगायला मी तयार आहे. सांगू, 10,000 रुपयाचं सुख मिळत असेल तर 5,000 रुपयाचं दुःख भोगायला काय अडचण आहे? काही अडचण नाही. मग तुकोबाराय म्हणतात, देवा तू त्या दुःखाला घालत असशील ना, तर सुखानं घाल ना. तू का म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे अम्माशी, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी विडाला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, हे बघा, मला कीर्तनामध्ये कनेक्टिव्हिटी आवडते. मला असं माणसांसोबत कनेक्ट राहायला आवडतं. म्हणून मी तुम्हाला सारखे सारखे प्रश्न विचारील. त्यातले काही प्रश्न कोण बनेगा करोडपतीचे सुद्धा असू शकतात आणि काही प्रश्न पैठणीचे सुद्धा असू शकतात. माझ्या गाडीमध्ये एक सोन्याचं नाणं आहे आणि एक पैठणी ठेवलेली आहे. मग ते कोण जिंकतंय ते आपण कीर्तन झाल्यावर ठरवू. लक्ष द्या. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? मोठ्यानं बोला ना. पैठणी आहे या हिशोबानं बोलत चला. देणारा श्रेष्ठ, बरोबर आहे. तुम्ही म्हणलात देणारा श्रेष्ठ, पण माझा सरळ सरळ मुद्दा असा आहे, देणारा श्रेष्ठ नाही तर मागणारा श्रेष्ठ. मी तुमचं खोडून दाखवतो. पैठणी तुम्ही हरलात. मागणारा श्रेष्ठ कसा आहे का? एका भक्ताला देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्यावर देवानं त्याला सांगितलं, बोल भक्ता काय पाहिजे माग तुला. तो देवाला म्हणला, उद्या भेट. काय म्हणला? उद्या भेट. घरी आला आणि घरी आल्यावर त्यानं त्याच्या बापाला विचारलं, बाबा उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाकडं? बापानं सांगितलं, हे बघ बाळ्या, कोरोनाच्या काळामध्ये आपला सगळा धंदा डबगाईला गेलेला आहे. मागता आलं तर 2-3 किलो सोनं मागून घे देवाकडून. आईकडे गेला. आईला म्हणला, आई काय मागू देवाला, उद्या देव भेटणार आहे मला. आईनं सांगितलं, हे बघ बाळ्या, 4 वर्ष झालं माझी दृष्टी निघून गेली आहे बघ. सुना माझ्या संसारामध्ये काय अत्याचार करतात मला काही दिसत नाही. मागता आलं तर तेवढी मला दृष्टी मागून घे. बायकोला विचारलं, अगं उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाकडं? बायकोनं विचारलं, मालक 5 वर्ष झालं आपल्या लग्नाला, अजून पाळणा हल्ला नाही, मागता आलं तर एखादा आपत्य मागा देवाकडं. तो रात्री असा शांत झोपला आणि शांत झोपल्यावर तो म्हणायला लागला, बापाला सोनं पाहिजे, आईला दृष्टी पाहिजे आणि बायकोला मुलगा पाहिजे. अहो देव नेमका आपल्याला देईल काय काय म्हणून विचार करत बसला. दुसरा दिवस उजडला. देवाच्या समोर जाऊन उभा राहिला. देव म्हणला, आलास? हो देवा आलो. बोल काय पाहिजे तुला? तो म्हणला, देवा मला काय काय देशील? देव म्हणला, तुला सगळं काही देईल, पण मागणी मात्र एकच असली पाहिजे. मग त्यानं मागणी काय मागितली माहितीये? तो म्हणला, देवा मग ऐक, माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचा आहे. म्हणजे माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचा आहे. म्हणजे आईला उघड्या डोळ्यानं म्हणजे आईला दृष्टी मिळाली, सोन्याच्या पाळण्यामध्ये म्हणजे बापाला सोनं मिळालं, नातू खेळताना पाहायचा आहे म्हणजे बायकोला मुलगा मिळाला. विडाला विडाला. मग आता बोला, मागणारा श्रेष्ठ का देणारा? तसा आपला महाराष्ट्र पक्ष बदलण्यात चांगला पटायचा. ऐका,
आता तुम्ही म्हणता मागणारा श्रेष्ठ. आता हाही मुद्दा तुमचा खुडून दाखवतो. आता मागणारा श्रेष्ठ नाही तर देणारा श्रेष्ठ कसा आहे? ऐका कसा देणारा श्रेष्ठ. रात्री कर्णाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये कर्णाच्या बापानं सूर्यदेवानं येऊन सांगितलं, कर्णा उद्या सकाळी तुझ्या दारामध्ये इंद्र येणार आहे आणि तो इंद्र तुला तुझी कवच कुंडल मागणार आहे. काहीही झालं तरी चालेल पण इंद्राला कवच कुंडल देऊ नकोस. सूर्योदय झाला आणि सकाळ झाल्यावर इंद्र हा ब्राह्मणाच्या वेशामध्ये कर्णाच्या दारात आला आणि कर्णाला मोठ्यानं बोलायला लागला, कर्णा भिक्षां देई, कर्णा भिक्षां देई. कर्ण कोशागृहातून बाहेर आला आणि विचारलं, बोला काय पाहिजे भूदेवा तुम्हाला? गोदान करू, वस्त्रदान करू, अन्नदान करू, काय करू तुम्हाला? त्या ब्राह्मणातल्या वेशातल्या इंद्रानं कर्णाला सांगितलं, कर्णा तुझ्या दरबाराची ख्याती दिगंतर आहे. अरे तुझ्या दरबारामधून रिकाम्या हाताने कोणी माघारी जात नाही असं म्हणतात. मग काय रे कर्णा, मी जे मागल ते मला देशील? कर्ण म्हणला, तुम्ही मागून तर बघा, हा कर्णाचा दरबार आहे. आणि त्यावेळेस त्या इंद्रानं कर्णाला मागितलं, कर्णा जर मला काही द्यायचंच असेल, भूदान नको, गोदान नको, वस्त्रदान नको, काही द्यायचंच असेल तर मला एक काम कर, तुझी कवच कुंडल दे. कोशागृहातून तलवार बाहेर काढली कर्णानं आणि कसलाही विचार न करता आपली कवच कुंडल कापून त्या ब्राह्मणाच्या हातात दिली. आणि त्या ब्राह्मणाच्या वेशेमध्ये असणाऱ्या इंद्रानं कर्णाला आशीर्वाद दिला, विजयी भव. आता मात्र कर्णाला राग आला. कर्ण म्हणला, अरे माझा प्राण घेतलाय तू, माझी कवच कुंडला घेऊन घेतलेत तू आणि मला म्हणतो विजयी भव. आणि मग कर्ण बोलायला लागला, ए इंद्रा, तुला काय वाटलं, तुला मी ओळखलं नाही? अरे रात्रीच माझ्या बापानं स्वप्नात सांगितलं होतं तू कवच कुंडल मागणार आहेस. अरे मी तुला चांगलं ओळखलंय इंद्रा, पण तरी सुद्धा मी माझी कवच कुंडल दिले. त्याचं कारण माहितीये का? उद्या जर या भारत देशाचा इतिहास लिहिला तर या भारत देशाच्या इतिहासामध्ये असं लिहिलं जाईल, देवांचा देव इंद्र खरा पण कर्णाच्या दारात भिकारी म्हणून उभा होता. आता बोला, मागणारा श्रेष्ठ का देणारा? आता तुम्ही म्हणा, तुमचं कीर्तन, तुमचा टाळ आणि तुमची माळ. ऐका, देणाराही श्रेष्ठ आहे आणि मागणाराही श्रेष्ठ. ह्या वारकरी संप्रदायातली परंपरा आहे. ऐका, मागणारे वारकरी संप्रदायातले तुकोबार आहेत आणि देणारा कोण आहे? विटेवरी जाची पावले पांडुरंगाकडे. ऐका, पण तेच जगद्गुरु तुकोबाराय मागणाराच्या विरोधात बोलतात. तुकोबारायच म्हणतात, भिक्षा पात्रावलंबिने आणि जळोजिने लाजिरवाने, तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने धिक्क त्याचे. तुम्ही एखाद्याच्या समोर मागण्यासाठी हात पसरवत असाल तर तुमच्या जीवनाचा धिक्कार असो, असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय आज देवाकडे मागणी कस काय मागतात? ऐका लक्ष देऊन. मग सामान्य माणसानं मागायचं का नाही मागायचं? मी तर सरळ सरळ म्हणणार, सामान्य माणसानं देवाकडे कधीच काही मागू नये. का माहितीये? कारण देवानं हा सुंदर नरदेह आपल्याला दिला महाराज, हा मागण्यासाठी नाही दिला. देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा. एवढा सुंदर नरदेह आपल्याला त्याचं भजन करण्यासाठी दिला, पण या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली नाही. मी रोज कीर्तनामध्ये आम्ही सांगतो, या तरुण मुला मुलींना आम्ही रोज कीर्तनात सांगतो, अरे पोरांनो, कधीतरी कीर्तनामध्ये आलं पाहिजे, टाळ वाजवला पाहिजे, पखवाज वाजवला पाहिजे, विणा वाजवला पाहिजे.
पण आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज टाळ वाजून तुम्हाला देव भेटला का? आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, पखवाज वाजून तुम्हाला देव भेटला का? आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, विणा वाजून तुम्हाला देव भेटला का? बरीचशी लोक धोत्रावाल्याला अर्ध्या वेड्यात काढतात महाराज. आमची मित्र, माझे मित्र मला म्हणतात, मुंबई सारख्या शहरामध्ये राहतो मी, माझे मित्र मला म्हणतात, महाराज लोक चंद्रावर गेले ना अजून तुम्ही धोत्रावरच आहे का? आमचीच लोक आम्हाला म्हणतात. पण एक सांगू, ठरवलंच असतं ना आम्ही, तर आम्ही सुद्धा 1-1 लाख रुपये महिना कमावणारे माणसं असतो. खतोडे महाराज असतील, मी असेल, आमचे गायक वादक असतील, ठरवलंच असतं, अभ्यासच केला असता तर 1-1 लाख रुपये कमावणारी माणसं आम्ही सुद्धा महिना झालो असतो. परंतु या तरुण वयामध्ये धोतर घालण्याचं कामच एक आहे. माझा व्यसनाधीन झालेला तरुण, हिंदू धर्मातला व्यसनाधीन झालेला माझा सगळा बांधव आमच्यासारख्या तरुणाकडे पाहून ज्ञानोबा तुकोबांचं बोट पकडून वारकरी संप्रदायाच्या विचारधारेवर चालण्याचा प्रयत्न तरी करील, म्हणून तरुण वयात धोतर घातलंय. आम्ही आमच्या पोरांना सांगितलं ना टाळ वाजवा, आमची पोरं आम्हाला म्हणतात, महाराज टाळ वाजून देव भेटतो का? एक पोरगा माझ्या समोर बसला, मला म्हणला, तुमच्यासोबत रॅपिड फायर करायचं, तुमच्यासोबत खंडन मंडन करायचंय, तुमच्यासोबत प्रश्न उत्तर करायचंय. टेबलला टेबल लावला आणि त्यानं पहिला प्रश्न मला विचारला. प्रश्न विचारणारे बी मोठे गमतीचे आहेत महाराज. कतोडे महाराज एकानं तर मला असा प्रश्न विचारला कीर्तनाच्या अगोदर, म्हणला, महाराज माझा प्रश्न आहे तुमच्याकडे. म्हणलं, काय प्रश्न आहे, बोल. तो म्हणला, महाराज रोज रात्री माझ्या स्वप्नामध्ये एक ईडी येती आणि मला गुदगुल्या करीती. म्हणलं, तुझ्या ईडीचा, तुझ्या स्वप्नातल्या ईडीचा, तुला गुदगुल्या करण्याचा माझा काही संबंध? नाही म्हणला, मग कशाला महाराज झाला? तुला जर उत्तरच देता येत नाही तर कशाला महाराज झाला? मी बी असा पेटलो महाराज, जशी बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवावी असं मी बी पेटलो महाराज. आणि मी बी त्याला सांगायला सुरू केलं, म्हणला, हे बघ, उद्यापासून तुझ्या स्वप्नामध्ये कधीच येडी येणार नाही, आणि येडी जर आली तर मी कीर्तन करायचं बंद करल, काळजी करू नकोस. तो म्हणला, खरंच महाराज? म्हणलं, 100% खरंच. तो म्हणला, खरंच? मी म्हणलं, फक्त मी जे सांगतो ते पत्ते पाळायला सुरू कर. तो म्हणला, काय पत्ते? मी म्हणलं, उद्यापासून तुझ्या स्वप्नात कधीच येडी येणार नाही, फक्त एक काम कर, जागा रहा. ऐका, लक्ष देऊ. प्रश्न अनेक पोरं विचारतात. तो पोरगा मला म्हणला, महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणलं, विचार बाळा. तो म्हणला, महाराज टाळ पखवाज विना तुम्ही रोज वाजवता, तुम्ही रोज म्हणता, दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस कळे. का हो महाराज, एवढं सुंदर तुम्ही भजन करता, रोज करता, नित्य नियमाने करता, देव कधी तुमच्या स्वप्नात आला का? मी म्हणलं, अजून तरी नाही. म्हणला, मग तुमच्यापेक्षा देवीचे भक्त बरे. अहो, तुम्ही रोज भजन करता, तुमच्या स्वप्नात नाही, ते कधीच आंघोळ करीत नाही, त्याच्या अंगात येतंय. मग का हो महाराज, तुम्ही जर भजन रोज करता तरी देव तुम्हाला भेटत नाही? इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यातली एक खटकी बाजूला काढतो मी. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही देव मिळवण्यासाठीच परमार्थ करतोय. सगळ्याची शंका बाजूला काढतो. थोडं लक्ष देऊ नये का? मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, दादा तुम्ही कितीही टाळ वाजवा, पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, मला म्हणतील, का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी वाजवायचा टाळ पखवाज विणा? कशासाठी एवढा अट्टहास करायचा? देव भेटत नाही ना, मग का कीर्तन करायचं? का भजन करायचं? का काकडा करायचा? अरे 15-15, 20-20 लाख रुपये सप्ताहाला का खर्च करायचा? देव तर भेटत नाही ना, मग हा अट्टहास कशाला? त्यासाठी मला महिला मंडळीला एक प्रश्न विचारायचा आहे. महिला मंडळ माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला एक पैठणी. प्रश्न लक्षपूर्वक आहे का? महिला मंडळ, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? अय संगमनेर, लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती
कोण म्हणलं तिकडे सुटावा म्हणून? टिकावा टिका. जुन्या काळातली परंपरा होती, लग्न झालं आणि लग्न झाल्यावर ते माप ओलांडताना ननंदबाईनं दरवाजा अडवायचा आणि म्हणायचं मालकाचं नाव उखाण्यात घे. जुन्या काळातले उखाणे बी चांगले होते महाराज. आता का ते उखाणे राहिले का? जुन्या काळातले उखाणे किती सुंदर होते सांगू का? एक नमुना तुम्हाला सांगतो ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिने जुन्या काळातला. ऐका. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला उंगरा 12, पान खाते 13 घाम येतो जरा जरा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते विंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती गडी, गडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येतात. अजून सांगू का एखादा नमुना? महिला मंडळ सांगू का? नको? बरं जाऊ द्या, नंतर सांगू. आता सांगू का? नको? जाऊ द्या, आपल्या गावच्या जावयावरच घेतो आज. फार सुंदर महाराज जुन्या काळातला. ऐका. अहो आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी, पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याचे हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा, पुढे आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर साधू संत, थोर साधू संतांची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी, औंढा नागनाथाची पाऊफडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली, काही परळीला आले ग बाई, परळीच्या देवा, शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरीपाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि प्रकाश महाराज पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. लग्नात तरी एवढ्या लांब घेतलं होतं का? मी घेतलं का नाही? मग सोडता का आता? विडाला अहो ही जुन्या काळातली पद्धत आहे मा. आताचे उखाणे का उखाणे आहेत का? आता एक बाई आमच्या घरी सक्रातीला आली आणि तिनं उखाणा काय घेतला माहितीये? ती म्हणली, चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, पुरी नवऱ्याला वैतागली होती ती. तिनं उखाणा घेतला, चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, आणि जाऊन दे ना माय काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. आताची पद्धत फार विचित्र दिशेने प्रवास करतीये. मी माफी मागून बोलू का जरा तुमची? आताच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये किती मोठा फरक झालाय बघा ना. शिक्षक वर्गामध्ये शिकवायला गेले की आपल्याला शिकवायला सुरू करतात a स्क्वेअर फूट प्लस b स्क्वेअर फूट इट इक्वल टू c स्क्वेअर फूट. शिकवणारालाही कळलं ना कमन शिकवतोय, आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही. मग या जुन्या काळातल्या लोकांना विचारा, बाबा चोपदार दोन्ही बी जुन्या काळातलेच आहेत का? चोपदार खरं सांगा, तुमच्या काळात मोबाईल होता का? लॅपटॉप होतं का? कॅम्प्युटर होतं का? इंस्टाग्रामवर अकाउंट आहे का तुमचं? विचारा यांना. अजिबात नाही. पण तुमच्या काळात गणिताची पद्धत कशी होती हो? पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी अशी गणिताची पद्धत होती. पाव एक पाव, पाव दोन अर्धा, पाव त्रिक पाऊन, पाव चौक एक, पाव सव्वा, पाव सक दीड, पाव सत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव 2.5, निम एक निम, निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक 2, निम 45, निम सक 3, निम सत 3.5, निम 4, निम 4.5, निम 5, पाऊन एक पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा 2, पाऊन चौक 3, पाऊन 5 पावणे 4, पाऊन सक 4.5, पाऊन 7 सव्वा 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5 असे लई मोठे येतात. पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. माझा एक नियम आहे, हळूहळू ढाळे ढाळे केतू लेणी एक वेळे, आणि एका पाकिटात काय काय कळे. बरोबर आहे की नाही? ऐका, लक्ष देऊ. आताची शिक्षण व्यवस्था आम्हाला मान्य नाही. कारण आता शिक्षण व्यवस्थेत आम्हाला वर्गामध्ये शिकवल्या जातं. मला सांगा, जे वर्गात शिकवल्या जातं ते व्यवहारात घडत नाही, आणि जे व्यवहारात घडतंय ते वर्गात शिकवल्या जात नाही. इथं वेल एज्युकेटेड लोक बरेच दिसत आहेत मला सांगा, 60-30-90चं भूमितीचं प्रमेय, 60-30-90चं भूमितीचं प्रमेय 9वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडलं?
कधीच कामाला नाही पडलं. मग कशाला शिकवलं? पायथागोरसचा सिद्धांत 10वीचा पेपर दिल्यानंतर कधी कामाला पडला? कधीच नाही. मग कशाला शिकवला? माहितच नाही. तो आईन्स्टाईन आम्हाला शिकवता काय कामाचा? तो हिटलर आमच्या काय कामाचा? तो नेपोलियन बोनापार्ट आमच्या काय कामाचा? तो वास्को डी गामा आमच्या काय कामाचा? कशाला शिकवता आम्हाला हे? आम्हाला शिकवायचंय तुम्हाला? आम्हाला शिकवायचंच असेल तर वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा. नाही तर शिकवायचंच असेल तर वयाच्या 16व्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरी दान देणाऱ्या माझ्या माऊली ज्ञानोबारायाचा इतिहास तुम्ही आम्हाला द्या. जोपर्यंत हा इतिहास तुम्ही आम्हाला देणार नाहीत तोपर्यंत भारत देशाची आदर्श पिढी घडणार नाही. काय कामाचा तो नेपोलियन बोनापार्ट? त्या भूगोलात गेलं की जलावरण सांगा, शिलावरण सांगा, वातावरण सांगा, अग्निजन्य खडक सांगा. दळभद्र्या हो, जमिनीच्या 3-3 फूट खोल आतमध्ये गेले तुम्ही. फक्त 1 मिलीमीटर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होईल हे धोरण द्या ना आम्हाला. आम्हाला शिकवायचंय तुम्हाला. आम्हाला हे शिकवा ना. समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्थेचं बोट पकडते, कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्थेचं बोट पकडते. ज्यावेळेस या दोन्ही व्यवस्था एकामेकाचं बोट पकडतात त्यावेळेस त्या घरची शिक्षण व्यवस्था आकाशाचं बोट पकडते आणि ज्या घरची शिक्षण व्यवस्था आकाशाचं बोट पकडते त्या घरामध्ये सदा सुख नंदत असतं. हे द्या ना ज्ञान आम्हाला. कशाला शिकवताय आम्हाला हिटलर? मी नेहमी कीर्तनात एक वाक्य सांगत असतो, मुलांना आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो. हे सगळ्यांना लक्षात ठेवा. माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता. माझा मुद्दा एवढाच होता, महिला मंडळ तुम्ही लग्नामध्ये नाव घेता पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाहीत. तो अंतकरणात भेटलेलाच आहे. तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहेत. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष अनुसेवू ब्रह्मरस आवडीने टाळा टाळी लोपला Oh
मग महाराज हा सुंदर नरदेह दिलाय आपण देवाकडे काही मागू नये. मग तुकोबारायच देवाकडे का मागतात? तर ऐका, तुकोबारायच म्हणतात, अहो आमच्यासाठी काही मागणी उचित आहे, तर आमच्यासाठी काही मागणी काही मागणे काही मागणी अनुचित आहे. महिला मंडळ पुन्हा तुमच्याकडे येतो मी. मला सांगा, सक्रातीला नवऱ्याकडे साडी मागणं उचित का अनुचित हो? बोला ना. वा वा वा. अरे तुझं झालंच नाही अजून, थांब जरा दम खा. सरपंच तुमचे पोरं बी लय हुशार आहे तो. आमचे आदरणीय गणेश जी सरपंच, त्यांच्याकडे जाण्याचा योग आला आमचा. फार सुंदर व्यवस्था केली. ऐका लक्ष देऊन. काही मागणं उचित आहे. नवऱ्याकडं संक्रांतीला साडी मागणं उचित आहे, बरोबर उत्तर दिलं त्या पुरानं. पण तीच साडी 2 महिन्यानं धुवून द्या म्हणणं, बोला ना, अनुचित आहे. आता उचित आणि अनुचित मागणी तुम्हाला सांगतोय. काय झालं बघा, नवरा बायकोचे भांडण झाले. आणि नवरा बायकोचं भांडण झाल्यावर नवरा डोंगरावर गेला, राग राग संसाराचा त्याग केला, डोंगरावर गेला. डोंगरावर गेल्यावर त्यानं भगवान भोलेनाथाची पूजा केली. भगवान भोलेनाथ, भगवान शंकर पटकरनं प्रसन्न होणारा देव, पटकरनं प्रसन्न झाला. बोल भक्ता, तुला काय पाहिजे म्हणला. तो म्हणला, देवा मला काही नको, नवरा बायकोचं भांडण झालंय, फक्त तुला काय करता येईल तेवढा आमचा संसार सुखात करण्याचा प्रयत्न कर. देवानं त्याला एक डब्बी दिली. ती डब्बी उघडली की त्याच्यातून 1 तोळा सोनं बाहेर पडायचं. जा म्हणला, तुझ्या संसाराचं सोनं होईल. त्यानं ती डब्बी आणली, घरी आला. घरी आल्यावर त्याच्या बायकोचं नाव होतं शांताबाई. म्हणला, हे बघ शांते, आता काय भांडण करायची गरज नाही, पैशा पाण्याची अडचण येणार नाही. ही डब्बी उघडायची, झाकायची, उघडल्या बरोबर 1 तोळा सोनं बाहेर पडल. अहो त्या शांताबाईला कामच नाही ना काही, पुन्हा नुसती डब्बी उघडायची, झाकायची, उघडायची, झाकायची. अहो 4 महिन्यात 4 मजल्याची बिल्डिंग बांधली ती ना. खोतोडे महाराज आपल्याला वर्ष जाईल 4 मजल्याची बांधायला. 4 महिन्यात 4 मजल्याची बिल्डिंग बांधली तिनं. शांताच्या शेजारीच मनीषा नावाची बाई होती, इथली गावातली सोडून. ती म्हणली, का ग 4 महिने झालं तू माझ्याकडून उसनं पीठ घेऊन गेली होती आणि तू 4 मजल्याची बिल्डिंग बांधली, अशी काय जादू आली तुझ्याकडं? ती म्हणली, काहीच नाही बघ, आमच्या दोघा नवरा बायकोचं भांडण झालं आणि नवऱ्याला मी झाडून मारलं आणि नवरा डोंगरावर गेला आणि भगवान भोलेनाथाची पूजा केली आणि देवानं त्याला एक डब्बी दिली. तिने इथपर्यंतच ऐकलं. घरी आली, हिच्यापेक्षा मोठा झाडू काढला आणि दारात बसली. मालकाची वाटच पाहत होती. 6 वाजता त्याची ड्युटी संपली, तो घरी आला. त्यानं लांबूनच पाहिला. म्हणला, जगदंबेचा अवतार बिघडल्यासारखा वाटतोय. जवळ गेला आणि म्हणला, अगं का दारात बसली? तस्स मनुस तर पाठीत. पटकरनं जायचं म्हणले आणि डोंगरावर जाऊन भोलेनाथाची पूजा करायची आणि देव प्रसन्न झाला की त्याला एक डब्बी मागायची. तो गेला ना महाराज, डोंगरावर जाऊन बसला, भोलेनाथाची पूजा केली आणि डब्बी मागितली. भोलेनाथ प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यावर भोलेनाथ म्हणला, बोल तुला काय पाहिजे? तो म्हणला, काही नाही, फक्त बायकोनं सांगितलंय डब्बी पाहिजे. कशाची डब्बी हे माहित नाही, फक्त म्हणला डब्बी पाहिजे. देवानं दिली ना डब्बी. पण जी डब्बी देवानं दिली ती सोन्याची नव्हती. ती डब्बी उघडली की तिच्यातून एवढा एवढा माणूस बाहेर यायचा. तो माणूस तसा येतच नव्हता, हातामध्ये वस्ताराच घेऊन यायचा आणि आल्या बरोबर डब्बी उघडणाऱ्याची चप्पी करायचा. त्यानं आल्या आल्या त्याची चप्पी केली उघडणार. तो घरी गेला आणि घरी गेल्यावर म्हणला, हे बघ मनीषाबाई, पाया पडतो तुझ्या, पण ही डब्बी काय उघडू नको. ती म्हणली, काळजीच करू नका मालक, ही डब्बी उघडणारच नाही. आणि तिनं ती गाडग्याची उतरण माहितीये तुम्हाला, उतरणच म्हणता ना तुमच्याकडं, तिनं त्या गाडग्याच्या उतरणीमध्ये डब्बी ठेवली. 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिना झालं. संक्रांतीचा दिवस आला आणि संक्रांतीच्या दिवसामध्ये गावातील सगळ्या प्रतिष्ठित महिला तिच्या घरी आल्या. ते ओवसायला जाता ना तुम्ही एकामेकीकडं, ओवसायला आल्या
आणि ओवसायला आल्यावर गावातल्या 50 बाया तिच्या घरामध्ये गोल रिंगण करून बसल्या. आणि बाईचा एक स्वभाव आहे, तिच्या पोटात कधीच काही राहत नाही. ती फक्त एकच म्हणते, तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. आणि सगळ्या गावाला सांगून बसते. आणि बायांचं बोलणं कधी बी बघा, जवळून चाललात ना तुम्ही, किती कान देऊ नाही का, तुमच्या लक्षातच नाही ना, त्या बोलतातच तशा. तुला माहिती का असं बोलतात महाराज, काहीच कळत नाही. त्या 50 बाया अशा गोल बसल्या होत्या. तेवढ्यात या मनीषाबाईनं डब्बी काढली महाराज. आता मला सांगा, हिनं डब्बी ती काढली, पण तिने सगळ्या बायांना म्हणली, हे बघा माझ्या नवऱ्यानं भोलेनाथाने दिलेली डब्बी आहे, देवानं दिलेली डब्बी आहे. म्हणून बाया म्हणल्या, बाई कशी बघू ग. त्यात लगेच एका बाईने घेतली, तिचं नाव होतं संगीता. तिनं खालीवर बघितली पुढं दिली. तिचं नाव होतं वंदना. तिने खालीवर बघितली पुढं दिली. तिचं नाव होतं ओवी. तिनं खालीवर बघितली पुढं दिली. पण त्या गावातली बचत गटाची अध्यक्ष जी होती ना, तिला दमच निघला नाही. तिच्या हातात जशी डब्बी आली तशी तिने हळूच उघडली. अहो बघता काय माझ्याकडं, जशी डब्बी उघडली तशी एवढा माणूस बाहेर आला. तसा आलाच नाही, हातामध्ये वस्ताराच घेऊन आला. अहो 5 मिनिटात 50 बाया त्यांनी बालाजीहून आणल्या. ही का मागणी आहे का महाराज विठाला? याच्या उलट उचित मागणी काय तुम्हाला सांगतो, लक्ष देऊ नाही का. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की ब्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे, आणि त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, 5वं नाव किलासिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली, आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो ब्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यू, कृकन्यूचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलिचा, तपलिचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव ठेवण्यात आलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला, आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला बायको आहे, जिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार, आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना, आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा एवढा व्यापक नाही. माझा मुद्दा हा आहे, त्या गांधारीला 100 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? कौरव. आणि त्या कुंतीला 5 पुत्र झाले. काय म्हणता त्यांना?
पांडवाला त्या पंडुराजाला 5 पुत्र झाले, त्यांना काय म्हणता? पांडव. पांडवामधला अर्जुन आहे आणि कौरवांमधला दुर्योधन आहे. हे दोघंही देवाकडे मदत मागण्यासाठी गेले. महाभारताचं युद्ध ठरल्यावर दोघंही देवाकडे मदत मागायला गेले. श्रीकृष्ण झोपलेला होता, दुर्योधन अगोदर गेला म्हणून दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला म्हणून अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. ऐका ना लक्ष देऊन, ज्या वेळेस देव झोपेतून उठले त्यावेळेस देवाला अर्जुन दिसला. अर्जुनाला देवानं विचारलं, कधी आलास? अर्जुन म्हणला, आत्ताच आलो. महिला मंडळ, झोपेतून उठल्यावर तुमच्याकडे पायापसला माणूस अगोदर दिसतो का डोक्यापसला? हो, पायापसला. जवळपास तुमचं आणि माझं सारखंच आहे वाटतं, बरोबर. ऐका, झोपेतून देव उठले आणि बोलले, अर्जुना कधी आलास? पण तेवढ्यात दुर्योधन म्हणला, देवा अर्जुनाच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास. देव म्हणले, अरे दुर्योधना, तू अगोदर जरी आला असला ना तरी तू डोक्यापाशी बसला, अर्जुन पायापाशी बसला. ऐका ना, माणसानं कधीही साधूची, संताची, महाराजांच्या पायाची सेवा करायची, डोक्यावर बसायचं नाही. बायकोनं सुद्धा नवऱ्याच्या पायाचीच सेवा करायची. पुढचं तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. ऐका, त्या दोघालाही देवानं विचारलं, तुम्ही कशासाठी आलात बोला. ते दोघंही म्हणले, देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणले, मला माहिती आहे. देवानं दोघांसमोर 2 विकल्प ठेवले. देव म्हणले, हे बघा, एका बाजूनं माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूनं मी एकटा लढल. ज्या बाजूनं मी लढल त्या बाजूनं हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र घेणार नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना, अगोदर आलास तू, काय पाहिजे तुला? दुर्योधन म्हणला, देवा तुला घेऊन का गुलाबजांबूची पंगत आहे का तिथे? तू नको मला, तुझं 56 कोटी यादव सैन्य मला पाहिजे. देवानं त्याला 56 कोटी यादव सैन्य देऊन टाकलं. दुर्योधनानं हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा घेतला आणि दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरत उतरत मोठ्या मोठ्यानं हसायचा, म्हणायचा, आता मी हस्तिनापुराचा राजा होणार, आता मी जिंकणार, मला 56 कोटी यादव सैन्य देवाचं मिळालं. देव अर्जुनाकडे पाहून म्हणले, अर्जुना तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणला, देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. आता ऐका, त्यावेळेस देव अर्जुनाकडे पाहून हसले आणि अर्जुन देवाला म्हणतो, देवा का माझ्याकडे पाहून हसला रे? त्यावेळेस देव काय म्हणला, ऐका ना. देव म्हणला, अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता, तो म्हणला, भगवान जीत तो मेरी ही होगी. तो म्हणला, भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं ते प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, कारण प्रसादानं बुद्धी वाढते असं म्हणतात. विडाला विडाला काही मागणं आमच्यासाठी उचित आहे आणि काही मागणं आमच्यासाठी अनुचित आहे. त्यातली उचित मागणी तुकोबारायानं अभंगाच्या पहिल्या चरणात,
एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडं तसं 7 ते 9चा वेळ संपलेला आहे, पण सरपंचांचा आग्रह आहे की महाराज अजून थोड्या वेळ कीर्तन चालू द्या. चालू देऊ का? हात वर करा बरं. कोणाला वाटतं कीर्तन लगेच बंद झालं पाहिजे? ऐका 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 सरपंचाच्या आग्रहात 10-20 मिनिटं वाढवण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर उर्वरित वेळेमध्ये चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. भजन सुंदर झालं पाहिजे. तुमचं भजन मला पटलं तर मी कीर्तन थोडंसं जास्त करेल, नाही पटलं तर लगेच जय विठ्ठल करेल. महिला मंडळ भजन करताना लाजायचं नाही, गोड भजन करायचं. बरं का बरं लाजायचं महाराज? तुमच्या एक सांगू का, महिला मंडळ जुन्या काळात तुम्हाला जेवढा त्रास होता ना तेवढा त्रास आता राहिला आहे का? जुन्या काळात तुम्ही भाकरी कशात करायच्या? काटवटीत करायच्या. विठाला विठाला विठ्ठल महाराज. जुन्या काळात महिला मंडळ सगळ्या काटवटीत भाकरी करायचा तुम्ही, बरोबर आहे की नाही? त्या काटवटीतल्या भाकरीला चव लागायची महाराज, पण आताच्या भाकरीला चव लागत नाही. का काटवटीतल्या भाकरीला चव होती माहिती आहे का? त्या काटवटीमध्ये भाकर करण्यासाठी त्या काटवटीला पाय ठेवायला 2 काना असायचे, बरोबर ना? बाया त्या दोन्ही कानावर पाय ठेवायच्या, नंतर भाकर थापायच्या. आता परात आली भाकर करायला, त्या परातीला काना आहेत का हो? बाया अगोदर पायाच्या 2 अंगठे त्याच्यात गुतवतात आणि नंतर भाकर थापायला सुरू करतात. कशी चव लागल त्या भाकरीला? तिच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटात येते. कशी चव लागल? बरोबर आहे की नाही? अवघड आहे. जुन्या काळात तुम्हाला एवढा त्रास होता, चुलीवर भाजी भाकरी करावी लागायची. आता जमाना बदलला. आता बाई पटकन उठायला लागली, 2 मिनिटात त्या ठिकाणं गॅस पेटवायला लागली आणि लगेच चपाती ताटात आहे. याच्याही पलीकडे आमच्या मुंबईला एक मशीन आलंय, त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, बटन दाबलं की चपाती फुगून बाहेर येते. त्या जपानकडतं एक असं मशीन आहे, माणूस उचलायचा मशीनीत घालायचा, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर निघते. सरपंच पुढच्या वर्षी पंक्तीचा राडाच ठेवायचा नाही, मशीन आणायचं नाही तर उचलून ठेवायचं. महाराज आले की मशीनीत घालायचे, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर निघाले पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. म्हणताना सगळ्या जणी मग म्हणा, नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय नामदेव जना. जरा मोठ्याने म्हणा, मोठ्याने. नामदेव जनाबाई. वा. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. वा वा. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. अरे तुम्हाला टाळी वाजवायला लावली होती रे, म्हणायला नव्हतं. बऱ्याच म्हणल्या टाळी काही वाजत नाही. ऐका, तुम्ही जे भजन केलं ना महिला मंडळ, ते काय मला एवढं पटलं नाही गडे. भजन कसं करावं लागतं माहितीये तुम्हाला? भजन किती सुंदर करावं लागतं, किती गोड करावं लागतं आणि किती शिस्तीत करावं लागतं, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं भजन ऐका. हे बघा, तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना.
माझी इज्जत सगळी तुमच्या हातात आहे. सगळ्यांना हात वर करा. पुरुष मंडळी, ज्यांना ज्यांना वाटतं मी पुरुष आहे त्यांनी हात वर करा. आणि मला सांगा, माझ्यासोबत भजन करताना सगळेजण महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का? पाठीमागून येणार का? म्हणा सगळे माझ्या मागे. तुमच्यासोबत निवडणुकीला उभा आहे. बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. हात वर, हात वर म्हणताना मग माझ्या पाठी. महिला मंडळ, भजन कसं करावं लागतं आमच्याकडून शिकून घ्या जरा, आणि घेऊन घरी जा. किती सुंदर भजन करावं लागतं बघा. हे म्हणारे सगळेजण माझ्या माग. राधे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा राधे राधे. तुमचा मूड दाबशिला तुमचा. मग डिपॉझिट जप्त केलं ना रे तुम्ही. एखादं तरी मतदान करून द्या. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय गोपाळ रखुमाई, जय जय गोपाळ रखुमाई, हरी 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 भेट देण्यासाठी उपस्थित झाले. आपल्या संगमनेर खुर्द गावच्या वतीने साहेबांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे साहेब हे देखील या आपल्या सप्त्याला महाराजांना दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचे देखील मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि आपल्या राजवंदू संघाचे चेअरमन रणजित देशमुख साहेब यांना 2 शब्द शुभेच्छा द्याव्या अशी विनंती करतो. आपल्या संगमनेर खुर्द गावामध्ये हा सप्त्याचा कार्यक्रम होतोय. गेल्या 6 दिवसापासून अतिशय सुंदर असं सायंकाळचं कीर्तन या ठिकाणी होतं आहे. उद्या काल्याचं कीर्तन होणार आहे. आणि संगमनेरचा खुर्दचा सप्ताह एक वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी असतो. प्रत्येक गावात सप्ते होत असतात, पण संगमनेर खुर्दचा सप्ताह हा एक आगळा वेगळा असतो असं मी अनेक वेळा ऐकलं होतं. गेल्या वर्षी येता आलं नाही, पण यावर्षी ही संधी मिळाली आणि शेवटचा थोडा वेळ का होईना आपल्यामध्ये सहभाग घेता आला. पण एक सुंदर वातावरण, एक अध्यात्माचं वातावरण, भक्तिभावनेच्या वातावरणामध्ये संपूर्ण गाव त्या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला बघायला मिळतंय. आपल्या गावाचं कायम वैशिष्ट्य राहिलेलं आहे. संगमनेर खुर्द गाव हे वागचौरे साहेब हे गाव अतिशय एक मोठं गाव आहे. खूप लोकसंख्या, मला वाटतं 5-10 हजार लोकसंख्येचं गाव आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ह्या गावामध्ये आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि कायम सर्व एकत्र राहत असतात. कुठलाही सण असो, कुठलाही उत्सव असो, सगळे त्यामध्ये सहभागी होत असतात. हे कायम वैशिष्ट्य ह्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि मला यामध्ये मला सहभागी होण्याची आपल्यामध्ये संधी मिळाली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. महाराजांचं कीर्तन शेवटचे 5-10 मिनटं ऐकायला मिळाले. एक मनापासून एक आनंद मिळाला, एक समाधान मिळालं. तर महाराजांचे आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर वागचौरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कोठुळे,
अखंड हरिनामा सप्ताहासाठी गेले अनेक दिवस आमच्या उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी बंधूंनो, खरं म्हणजे हा सप्ताह 18 पगड जाती एकत्र येऊन हा सप्ताह करतात. ज्यावेळेला हा सर्व 18 पगड जातीचा समाज एकत्र येतो आणि भक्तिभावानं आध्यात्मिक कामामध्ये जुंपतो, त्यावेळेला त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कुटुंबांचं खऱ्या अर्थानं उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. खरं म्हणजे या ठिकाणी युवक सप्ताहाचं नियोजन करतात आणि ही परंपरा अशी सतत तेवत ठेवा. खरं म्हणजे माणसाला जगायला आणि जागवायला धर्मच खऱ्या अर्थानं योग्य ठरू शकतो किंवा धर्माची शिकवणच खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनाला तारक ठरू शकते. महाराज आले, कालचे महाराज आले, उद्याचे येणारे महाराज खूप काही सांगून जातात. जगावं कसं, वागावं कसं, जगताना दुसऱ्यासाठी कसं वागावं, अनेक गोष्टी छोट्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगतात आणि ही उदाहरणं आपल्या आयुष्याला निश्चितपणाने उपयोगी ठरतात. ती आपल्याला ही एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा दर वर्षभर येणाऱ्या सप्ताहापर्यंत आपल्याला आपल्या कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी उपयोगी पडते. या निमित्तानं खरं म्हणजे मी नेहमी सांगतो, आजही मला दिसतं चित्र, पुरुष संख्या कमी आहे, स्त्रियांची संख्या जास्त आहे. कुठल्याही कीर्तनाला जाऊ, कुठल्या धार्मिक कार्यक्रमाला जाऊ, आमच्या माता भगिनी या सर्वात जास्त असतात. तुम्ही खरं आमचं कुटुंबाचं रक्षण करतात. पुरुष आम्ही फिरत असतो आणि खऱ्या अर्थानं कुटुंबाचं रक्षण करता आमच्या माता भगिनी आहेत. खरं मी यांच्या चरणी नतमस्तक होतो. अशीच परंपरा आपण ठेवत चला. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल गावच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत. या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 10 ते 12 मिनटं शिल्लक आहे. चलता चलता थोडं लक्ष देऊन तुम्ही ऐकलं तर तुम्ही ऐकत राहाल अशी माझी अपेक्षा आहे. थोडं लक्ष द्या, शांतता ठेवा, एवढे 10-12 मिनटं आणि ऐका माझ्याकडे लक्ष देऊ. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज आपला वारकरी संप्रदाय फार श्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय श्रेष्ठ नाही आणि हिंदू धर्मासारखा धर्म श्रेष्ठ नाही. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. तुमचा हात दुखला तर तुम्हाला हाताचा आराम करता येईल महाराज. तुमचा पाय दुखला तर तुम्हाला पायाचा आराम करता येईल. तुमचं डोकं दुखलं तर तुम्हाला डोक्याचा आराम करता येईल. पण तुमचं हृदय दुखलं तर तुम्हाला हृदयाचा आराम नाही करता येणार. कारण हृदयानं आराम केला तर तुमच्या शरीराची राख होईल. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं कधीच आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल आणि माझ्या संप्रदायानं आराम केला तर हिंदू संस्कृतीची राख व्हायला वेळ लागणार नाही. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. ज्या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही राहतो ना, या देशाचा इतिहास कधीतरी आपण डोळ्यासमोर आणला पाहिजे. काय होता हा या देशाचा इतिहास, कसा होता आपला देश. असं म्हणतात या देशामधून सोन्याचा धूर निघत होता. ऐका लक्ष देऊन. कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक तरुण मुला मुलींनी हा इतिहास नक्की ऐका आणि हा इतिहास घेऊन घरी जा. माझं कीर्तन आज तुमच्यासाठी 10 मिनिटाचं सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पुरांनो, हा आपला देश कधी कुणापुढे झुकला नव्हता, वाकला नव्हता, नतमस्तक झाला नव्हता. या देशाला कधी अपमान माहित नव्हता, पण हाही देश झुकला, वाकला, नतमस्तक झाला. यालाही अपमान सहन करावा लागला. इसवी सन 712 या भारत देशामधील पहिल्या राजपूत समाजाच्या राजाचा पडाव झाला. त्याचं नाव होतं दाहिल. या भारत देशामधील दुसऱ्या राजाचा पराभव झाला. त्याचं नाव होतं रबळ बाप्पा. इसवी सन 734 या भारत देशामध्ये राष्ट्रकूट साम्राज्याचा उदय झाला 836. चोल राजा राजगादीवर बसला 853. चालुक्य राज्याची स्थापना झाली 973. या भारत देशामधील सोरटे सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं 1026. सोरटे सोमनाथाचं मंदिर लुटणारा सुलतान अहमद मेला 1030. 1191 ला पुन्हा एकदा सोरटे सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं. 1206 साली मोहम्मद घुरी मेला. 1236 ते 1240 पहिली गुलाम घराण्याची स्त्री दिल्लीची राणी झाली. नाव होतं रजिया सुलताना. 1290 ला जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 ला त्याच्या सख्ख्या भावाच्या पोरानं त्याचा खून केला आणि सख्ख्या काकाच्या मुलीसोबत लग्न करून तो दिल्लीचा राजा झाला. नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी.
28 जानेवारी 1303 अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडगडाकडे चाल करून गेला. त्या गडाची राणी होती राणी पद्मिनी. काय ऐश्वर्यवान राणी होती, काय देखणं सौंदर्य होतं. त्या पद्मिनी राणीला या अल्लाउद्दीन खिलजीने एक प्रेमपत्र लिहिलं, राणी माझ्यासोबत लग्न कर, तुला राणी बनून ठेवन. ती हिंदूची राणी होती. ती म्हणली, ए खिलजी तेरे जैसा पापी हमारी हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता. खिलजी तेरे जैसा पापी हमारी हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का. तेरे जैसा पापी कुत्ता तो हमारी तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता. उजाडलं इसवी सन 1492. 1492ला स्पेनची महासत्ता होती. स्पेनचा महान चोर, लुटेरू, मूर्ख माणूस पश्चिमेच्या दिशेने गेला आणि त्याच्या नावाने अमेरिकेचा शोध जाहीर झाला. नाव होतं कोलंबस. 20 मे 1498ला असाच पोर्तुगीज या भारत देशामध्ये आला. नाव होतं वास्को डी गामा. चोर होता, भामटा होता, लुटेरू होता, पण आमच्या लोकांनी आम्हाला शिकवलं तो जगप्रवासी होता. अरे तो जगप्रवासी कधी नव्हताच. त्याने 163 सोन्याची जांज या भारत देशामध्ये पळून घेऊन गेलेला आहे. उजाडलं इसवी सन 1526. 1526ला बाबर आला. बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला. पहिलं पानिपतचं युद्ध. 1528ला हाच बाबर अयोध्यामध्ये गेला. तिथं जाऊन त्यानं नमाज पाडला म्हणून त्याच्या नावानं बाबरी मस्जिद तयार झाली. 1530ला बाबर मेला. बाबरचा पोरगा हुमायून राजा झाला. 1539ला शीख धर्माचे गुरु नानक गेले. 1556ला हुमायूनचा पोरगा अकबरने हेमोचा पराभव केला. दुसरं पानिपतचं युद्ध. 1576ला राणा प्रताप आणि अकबरमध्ये संघर्ष झाला. पण या संघर्षामध्ये कोणाचा विजय झाला काही कळालंच नाही. मायबाप चंदनाच्या क्वाटवर आणि सुवर्णाच्या ताटावर जेवण करणारा राणा प्रताप मात्र जंगलामध्ये सैरावैरा फिरू लागला. 2 टाइम खायला मिळत नव्हतं म्हणून पाला पाचोळा वरबाडून आपले त्यानं हिंदू धर्म टिकवला. अरे पाला पाचोळा वरबाडून जर राणा प्रताप हिंदू धर्म टिकवू शकत असेल तर तोच पाला पाचोळा खाऊ घालून आम्ही आमची गोमाता वाचवू शकत नाही. काय शोकांती काय आपली. उजाडलं इसवी सन 1598. 1598ला हा भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतामधील सिंदखेडच्या लखोजीराव जाधवांना एक कन्यारत्न झालं. नाव होतं मासाहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आई साहेबांनो. 1599 ते 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची या भारत देशामध्ये स्थापना झाली. 1605ला अकबर मेला. अकबरचा पोरगा जहांगीर राजा झाला. 1627ला जहांगीर मेला. जहांगीरचा पोरगा शहाजहान राजा झाला. 1628ला शहाजहान राजा झाला आणि 1630ला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 माळी साळी वदाली लपूत लमानी चमार लोहार गुजार जाधव मराठा सर्व जाती धर्माला एकत्र केलं माझ्या राजानं. कोणाच्या डोक्याहून कोणाच्या पाठीहून हात फिरवला माझ्या राजानं आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन हे स्वराज्य उभा केलं. इसवी सन 1645. 46ला तोरणा घेतला. 48ला शहाजीराजांना सोडवलं. 56ला पुण्यामधील जुन्नर घेतला. 59ला अफजल खान फाडला. 63ला शाहिस्ते खानाची बोटं कापली पुण्यामधील लाल महालामध्ये. 1664ला राजांनी सुरत लुटली. 66ला आग्र्यावरून परत आले. 70ला तानाजीराव मालुसरे गेले. 72ला पुन्हा एकदा सुरत लुटली. 73ला प्रतापराव गुजर गेले. 74ला 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन रायगडावर उभा झालं. इसवी सन 1680ला महाराष्ट्राचा सूर्य डोंगराच्या पलीकडे गेला आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा स्वर्गात निघून गेला. स्वर्गात माझा राजा गेला तर स्वर्गातल्या 33 कोटी देवानं माझ्या राजाला मुजरा घातला. इसवी सन 1680. 81ला संभाजी राजे झाले. 89ला संभाजी राजे गेले आणि 1705 साली इंग्रज मजबूत झाले. 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेब मेला. 1725ला अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. 1757ला प्लाशीची लढाई झाली. 1761ला अफगाण आणि मराठ्यांमध्ये शेवटचं पानिपतचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. 64ला बक्तालची लढाई झाली. 95ला अहिल्याबाई होळकर गेल्या. 1857ला उठाव झाला. 82ला वंदे मातरम गीत आलं. 85ला काँग्रेसचा जन्म झाला. 1893ला विवेकानंद शिकागोला गेले. 94ला योगी अरविंद घरी आले आणि 98ला साने गुरुजींचा जन्म झाला. 1902ला विवेकानंद गेले. 10ला गजानन महाराज गेले. 20ला लोकमान्य टिळक गेले. 21ला सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले. 23ला सुभाषचंद्र बोसला अटक झाली. ते 25ला कारागृहातून कायदे मंडळावर निवडून आले आणि 26ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 1927ला सुभाषचंद्र बोस कारागृहातून बाहेर आले. 28ला हरियाणाचे अध्यक्ष झाले आणि 30ला गांधी युगाला सुरुवात झाली. 1936 टोटल 50 नंबरचं आणि ग्रामीण भाषेतील पहिलं अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर नावाच्या गावामध्ये झालं. 42ला चलेगावच्या उठावाला विदर्भातल्या वर्ध्यातून सुरुवात झाली.
45ला ऑगस्टची क्रांती झाली. 9 डिसेंबर 1946 ते 13 डिसेंबर 1946 घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिंग यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. या दोघांनी मिळून 11 उपसमित्या नेमल्या, 11 अधिवेशनं घेतली, बिगर काँग्रेसचे 16 सदस्य घेतली. त्यावेळेस या भारताची राज्यघटना तयार झाली. 3 जून 1947ला माउंटबॅटन नावाची योजना या भारत देशामध्ये आली आणि 15 ऑगस्ट 1947ला माझा देश स्वतंत्र झाला. 48ला महात्मा गांधी गेले. 26 नोव्हेंबर 1949ला घटना केंद्रात गेली. 26 जानेवारी 1950ला घटना अंमलात आली. 3 डिसेंबर 1951ला बहिणाबाई चौधरी गेल्या. 12 जानेवारी 1952ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 1953ला नेहरूंची पंचांग सुधार समिती जन्माला आली. हिंदुस्थानातल्या हिंदूंना घरामध्ये कॅलेंडर कोणचं वापरायचं. 56ला मुंबई महाराष्ट्र गुजरात संयुक्त राज्य होतं. पण आचार्य आत्रेंसारखा माणूस म्हणत होता मुंबई महाराष्ट्रच संयुक्त राज्य झालं पाहिजे. त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, या यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960ला मुंबई आपल्याकडे घेतली आणि मोरारजी देसाईला डांग जिल्हा दिला. विभक्त झालो आपण. 61ला विदेशी आक्रमण झालं. 62ला चीनने आपल्यावर आक्रमण करून 72,000 वर्गमील जमीन 1962 साली चीन आपल्याकडून घेऊन गेलं. 1965ला पुन्हा विदेशी आक्रमण झालं. पण 1965ला पाकिस्तानचं दुर्दैव आणि या भारताचा पंतप्रधान एक धोत्रावाला होता, नाव होतं लाल बहादूर शास्त्री. आकाशाला गवसणी घालणारा माणूस होता लाल बहादूर शास्त्री. या जगाच्या नकाशामधून पाकिस्तानचा नायनाटच झाला असता महाराज. पण लाल बहादूर शास्त्रीने सैन्य पाठवलेलं अमेरिकेने हस्तक्षेप केल्यामुळं लाहोर मधून आपल्याला परत माघारी आणावं लागलं, नाहीतर पाकिस्तान आता दिसलाच नसता. 11 जानेवारी 1966ला लाल बहादूर शास्त्री सारखा माणूस आकाशाला गवसणी घालणारा तुम्हाला आम्हाला सोडून निघून गेला. 1969ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाले. 72ला खशाराम कोतवाल नावाचं नाटक फोकसला आलं. 75ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला. 76ला खांडेकरला ज्ञानपीठ मिळाला. 79ला MIDC आली. 81ला संगणक युगाची सुरुवात झाली. 83ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला. 84ला इंदिरा गांधी गेल्या. 89ला 18 वर्षाच्या पोराला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी प्रयत्न केला आणि 18 वर्षाच्या पोराला मतदान सुरू झालं. 91ला राजीव गांधी गेले. 92ला व्यापारीकरण आलं. 93ला खिल्लारीचा भूकंप झाला. 94ला त्याच भूकंपावर पुढाऱ्यांनी मजा मारल्या आणि मग 95ला मी आलो, म्हणलं चला आपल्याला बी मजा मारायला मिळाल्या तर मिळाल्या. 1997ला कल्पना चावला अंतराळात गेल्या. 99ला पाकिस्तानने कारगिलवर आक्रमण केलं. 2001ला माहितीचा अधिकार केंद्रात गेला. 2005ला तो अंमलात आला. 2006 ते 7 या महाराष्ट्राची संस्कृती डोक्यावर पदर घेऊन उभ्या जगामध्ये जिने फडकवली ती भारताची महिला, या महाराष्ट्राची महिला आणि भारताची राष्ट्रपती ठरली. नाव होतं प्रतिभाताई पाटील. आताच्या आमच्या युवकांचा आदर्श आहे पाटलीन, पण ती गौतमी. अरे पोरांनो, पाटलिनीचा आदर्श गौतमी पाटलिनीचा आदर्श मानायचा नसतो. आदर्शच मानायचा असेल तर भारताच्या राष्ट्रपती म्हणून ठरलेल्या प्रतिभाताई पाटलांचा मानायचा असतो. 2007ला T20 वर्ल्ड कप आला. 8ला जागतिक मंदीचा फटका बसला. 9ला 6वं वेतन केंद्रात गेलं. 10ला ते अंमलात आलं. 2011ला MS धोनीने वर्ल्ड कप आणला. 2012ला विलासराव देशमुख गेले. 2013ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा अंमलात आला. 2014ला नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान. 2017ला मराठा क्रांती मोर्चा. 2019ला पुन्हा एकदा पंतप्रधान. 2020ला कोरोना नावाचा रोग आला आणि अनेक वर्षापासून ज्याची वाट पाहत होतो आपण, ती वाट 22 फेब्रुवारी 2024ला पूर्ण झाली. जगाचा मालक प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये पदार्पित झाला आणि सगळ्या हिंदू बांधवाला आनंद झाला. मी तर असं म्हणेल, ज्यावेळेस वनवासामधून प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये आले होते त्यावेळेस फक्त अयोध्यावासियांना आनंद झाला, पण 22 फेब्रुवारीच्या दिवशी संपूर्ण जगामध्ये असणाऱ्या हिंदू बांधवांना अत्यंत आनंद झाला. म्हणून प्रेमानं बोला, जय जय श्रीराम, जय श्रीराम. म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज, या देशाचा इतिहास आपण कधीतरी लक्षात ठेवला पाहिजे आणि जाती जातीमध्ये वाटल्या जाऊ नका. आता मी हिंदू आहे म्हणून जगायला शिका. आपलीच लोक आपल्या माणसाचं खच्चीकरण करतात. सांगू तुम्हाला, तो मध्ये उदयनिधी स्टॅलिन नावाचा एक मुख्यमंत्र्याचा पोरगा, तो तमिळ कर्नाटकचा सरपंच, तो म्हणला तुमचा हिंदू धर्म कधी स्थापन झाला आम्हाला माहित नाही. तो म्हणला तुमच्या हिंदू धर्माची स्थापना कधी झाली माहित नाही. हिंदू धर्म आत्ताच आहे म्हणला. पण एक सांगू, सगळ्यात जुना जर कोणता धर्म असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे. उगाच मोगम बोलत नाही आम्ही.
वारकरी संप्रदाय पुरावा असेल तरच बोलतो, नाही तर त्या गोष्टीला हात घालत नाही आम्ही. हिंदू धर्माची स्थापना कधी झाली सांगतो ऐका. हिंदू धर्माची स्थापना निर्मिती कधी झाली सांगतो ऐका. लक्ष देऊन ऐका. सगळ्यात महत्वाचा आपला देव मानला जातो, त्या देवाचं नाव काय हो? प्रभू रामचंद्र. रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय? दशरथ. दशरथांचे वडील अजचे आपल्याला इथपर्यंतच माहिती, याच्या पलीकडे आपल्याला माहित नाही. पण आमचा हिंदू धर्म किती जुना आहे ऐका. या धर्माचा इतिहास ऐका. हा इतिहास आपल्या प्रत्येक पोराच्या हृदयामध्ये असला पाहिजे. पोरांनो ऐका. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत पोरांनो. यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रग, शिग्रगचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखान, शंखांचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मंज, अस्मंजचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे ध्रुसंधी, ध्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानधाता, मानधाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथू, पृथूचे अरानिया, अरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत हिंदू धर्म आहे आमचा. हे उगच बोलत नाही महाराज. याच्यासाठी पुरावे अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जाती जातीत वाटल्या जाऊ नका. जसं तुम्ही एक, मला खरंच आनंद वाटला महाराज. बघा, सरपंचांनी एक वाक्य माझ्या समोर उच्चारलं. ते म्हणले, महाराज आमचं गाव म्हणजे छोटा भारत आहे. आणि खरंच तुमच्या गावासाठी एकदा टाळ्या वाजवा. अरे एवढ्या मोठ्या भारतामध्ये द्या सोडून, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जाती जातीमध्ये लोक वाटल्या चालल्यात. पण आज आपल्या एवढ्याशा गावामध्ये 18 पगड जाती एकत्र येऊन जर एवढा सुंदर कार्यक्रम करत असतील तर नक्की तुमच्या गावाचं कौतुक करावं लागेल महाराज. आणि त्यात मध्ये आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा पंगत घातली आहे. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. अरे एवढे एकोप्याने जर तुम्ही राहाल ना तर नक्कीच शांती आपल्या सदैव गावामध्ये नांदत राहील. नाही तर काय हो महाराज, भांडणामध्ये त्याच्यात काय, हजारो केसेस पडल्यात तरुण पोरांवरती हिंदू मुस्लिम करण्यात. पण महाराज असेच एकोप्याने राहा, नांदत राहा, एवढीच तुम्हाला विनंती करतो. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावर माझा माथा टेकवतो. ही सगळी मंडळी इथं उपस्थित राहिली, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे खतोडे महाराज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले, महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. ही जी संस्था पाहत आहे ना तुम्ही, या संस्थेसाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. महाराष्ट्रात अनेक संस्था आहेत, ऐका लक्ष देऊन. महाराष्ट्रात अनेक संस्था आहेत. आळंदीमध्ये सुद्धा 250 ते 300 संस्था आहेत. पण सांगू तुम्हाला, शिस्तबद्ध संस्था आणि शिस्तप्रिय संस्था जर कोणाची असेल तर अग्रगण्य 1 नंबरला आळंदीमध्ये नाव आमच्या खतोडे महाराजांचं आहे. 1 नंबरला नाव आहे. तुम्ही कोणालाही आळंदीत जर तुम्ही आले ना आणि कधी चुकले ना तर कोणालाही म्हणायचं आम्हाला खतोडे महाराजाकडे नेऊन सोडा. आळंदीतला वेडा माणूस सुद्धा तुम्हाला त्यांच्या संस्थेवर नेऊन सोडल. एवढं प्रेम आमच्या खतोडे महाराजांना आळंदी परिसरामध्ये कमवलेलं आहे. आणि हे तुमच्या संगमनेरचं वैभव आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो. आज ज्यांच्या माध्यमातून सौजन्य होतं ते आपल्या गावचे सरपंच गणेश भाऊ असतील, जे मळे आहेत, शिवलीनगर, पंचरत्न, गोसावी, शिंदे, सुपेकर, गुंजाळ, राक्षे ते यशवंत नगर, या नगरांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. काही चुकलं असेल तर माझं मला परत द्या. जे काही चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरि 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 जय 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 आणि विशेष माझ्याकडून एक राहून गेलं. माझा कीर्तनकार नावाचं यूट्यूब चॅनल आपल्या संगमनेर
परिसरातला यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जो मेन माणूस आहे तोच राहून गेला महाराज. टावर खालीच रेंज नाही आली आज बरं का. कारण तुमचा जो सप्ताह आहे ना, हा सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवण्याचं काम आमचा माझा कीर्तन आणि माझा कीर्तनकार म्हणलं की प्रत्येक कीर्तनकार त्यांचाच आहे. त्याच्यामुळं थोडे काही झालं तर त्यांनाही धन्यवाद देतो.